यानंतर पुढची महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये मराठी हिंदी वाद उफाळून आलाय। मराठी भाषेत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनर्स नसल्याचा क्लासमधल्या कर्मचाऱ्यांनी हिणवलं असा आरोप विद्यार्थ्यांनी केला। यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी कर्मचाऱ्यांना बेदम चोपही दिला। मी गेलो बाहेर आणि याच्या समोर मध्ये गावठी भाषेत बात करते म्हणे ते ना तर ते हे बोलले की मॅनर्सलेस लोक आहे, आवाज वाढला का गावठी भाषा असं कोण बोलतो आज गावठी भाषा मराठी समजत नाही का मागच्या वेळेस खाली बस रे तू गावठी भाषा आहे, लाज नाही वाटत का तुला? इथं कमवायला येतो ना, महाराष्ट्रात बोर्ड भरतो ना। मी गेलो बाहेर आणि याच्या समोर मध्ये गावठी भाषेत बात करते म्हणे ते ना तर ते हे बोलले की मॅनर्सलेस लोक आहे, आवाज वाढला का गावठी भाषा असं कोण बोलतो आज गावठी भाषा मनसे विद्यार्थी सेना नाशिक शहराध्यक्ष। आज फिजिक्स वाला विद्यापीठ या क्लास मध्ये आम्ही विद्यार्थी सेनेची धडक मारली। या इथल्या सगळे मराठी विद्यार्थ्यांचे आमच्या राजगड कार्यालयात कंप्लेंट आले होते 2 दिवसापूर्वी की ते सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत, एकही मराठी शिक्षक या क्लासमध्ये अवेलेबल नाहीये। तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जे मराठी मुलं आहे यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काय यांना भेटत नाही का? सर्व परप्रांतीय, एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही। तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो। पुढच्या 8 दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू अशी त्यांना आज आम्ही वॉर्निंग दिली।